Cancer Healer Center, a new beginning. अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अवमान, त्यांचा कडेलोट करा. मुख्यमंत्र्यांनी शहांवर गुन्हा दाखल करायला हवा, संजय राऊतांचं वक्तव्य. अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेनं रायगडावर आले होते. काही जण विपरीत घडवण्याच्या उद्देशानं मुद्दाम अपप्रचार करतात. संजय राऊतांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर. महायुतीत धुसफूस नाही, सारं काही खुशखुश आहे. शहांच्या भेटीवर शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदेंनी अर्थखात्याबाबत शहांकडे तक्रार केल्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण. एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर तासभर चर्चा. निधी वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. तुमच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शहांकडूनही शिंदेंना सकारात्मक प्रतिसाद. पौर्णिमेला एकनाथ शिंदे ज्यांना भेटले त्यांनी काळजी घ्यावी. अमित शहांच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंचा टोला. आपलं लक्ष बीएमसी. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर युटर्न घेणाऱ्यांना आणि यूज अँड थ्रो करणाऱ्यांना आता मुंबईकर फसणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. परप्रांतीय म्हणून फक्त उत्तर भारतीयांसोबतच वाद होतो, कारण उत्तर भारतीय लोकांचे नेते नालायक आहेत. मनसेच्या अविनाश जाधव यांचं वक्तव्य. मनसेचं फ्रस्ट्रेशन आता सगळ्यांना दिसतंय. गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेला डिवचलं तर मी कोणत्याही भाषेत बोलणार, सदावर्तेंचं वक्तव्य. फुले सिनेमातील एकही सीन कट होता कामा नये. सर्व ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते, तर काही कर्मठ ब्राह्मण फुलेंच्या विरोधात होते. छगन भुजबळांचं वक्तव्य. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काहीच चालत नाही. बारामतीत एका रस्त्याच्या कामाबाबत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य. विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावणार का? रोहित पवारांचा गुलाबराव पाटलांना सवाल. विद्यार्थ्यांच्या पोडापोडीपेक्षा सरकारी शाळांच्या गुणवत्ता सुधारा, रोहित पवारांचा सल्ला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार. गुंड निलेश घायवळवर धाराशिवमध्ये झालेल्या हल्ल्याचा दुसरा व्हिडिओ व्हायरल. घायवळ कुस्तीच्या फडावर आल्याचा राग मनात धरत केला होता हल्ला. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची आत्महत्या. तळोजा जेलमध्ये पहाटे टॉवेलनं गळफास घेतल्याची माहिती. 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीचं टोकाचं पाऊल. अक्षय शिंदेसारखी विशाल गवळीचीही हत्या केली. आरोपीच्या वकिलांसह आई वडिलांचा आरोप. तर आरोपीला फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांना आत्महत्या केल्यानं आम्हाला न्याय मिळालाय, पीडितेच्या वकिलांचं वक्तव्य. कोल्हापुरात अंबाबाईच्या रथोत्सवाला सुरुवात. रथोत्सव पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिर परिसरात भव्य रांगोळी आणि फुलांची आरास. रोहित शर्माला कॅप्टन करा. शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी आलेल्या नीता अंबानींकडे चाहत्यांची विनंती. तर बाबा की मर्जी, असं नीता अंबानींचं उत्तर. जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाचा फटका. अवकाळी पावसामुळे द्राक्ष आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट. गारपिटीमुळे अनेक भागातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. यंदा देशभरात सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता. खासगी हवामान संस्था स्कायमेटचा अंदाज जाहीर. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस. Cancer Healer Center, a new beginning.